सगळे जे कपडे आहेत ना ते आता आवरून ठेवते. म्हटलं माझ्या मीटिंग्स वगैरे झालेल्या होत्या तर थोड्या वेळाने ओमला. हो हो अरे सरक ना. आता मी निघालेली आहे ओमला घ्यायला स्कूलमधून. आता 11 साडे 11 झालेले आहेत आणि आता निघते आहे. हॅलो एव्हरीवन आणि वेलकम बॅक टू प्रियम व्लॉग्स. आणि आज आहे 17 सप्टेंबर 2025. ॲक्च्युली आज काय झालं होतं की तुम्हाला जसं मागच्या ब्लॉगमध्ये मी सांगितलेलं होतं की आई बाबा घरी नसणार आहेत त्याच्यामुळे थोडं त्यांनी 2 दिवस सुट्ट्या घेतल्यात आता आणि मी 2 दिवस वर्क फ्रॉम होम घेतलंय. तर अशा प्रकारे आमचं शेड्यूल चाललंय. आई बाबा तिकडे गेलेत पुण्याला त्याच्यामुळे आम्हाला आता हे राहिलेलं आहे. आम्ही आता ॲडजस्टमेंट करतोय आमच्या पद्धतीने. ओमला मी आता स्कूलला पाठवलेलं आहे आणि माझं आता डेली रुटीन चालू आहे ऑफिसची कामं आता मी सुरू करते. त्यानंतर घरातली सुद्धा कामं बऱ्यापैकी राहिलेली आहेत. तोपर्यंत मी थोडं कामं आवरून घेते. कारण काय आहे की ओम जर घरी आला ना तर तो मला कामं करू देणार नाही ऑफिसची. जोपर्यंत तो झोपत नाही तोपर्यंत तो मला काम आवरू देणार नाही. त्याच्यामुळे मला थोडं काम आवरायचं आहे आज. आणि उद्या सुद्धा वर्क फ्रॉम होम राहणार आहे आणि शनिवारी आम्ही जाणार आहे पुण्याला. त्याच्यामुळे मला जर जितकं होईल तितकं आजच बऱ्यापैकी काम आवरून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर बघा एंटायर ब्लॉग आणि उद्याचा सुद्धा मी आज ब्लॉगमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे. ठीक आहे, तर आता ओम स्कूलमध्ये गेल्यानंतर मी माझं काम करायला लागलेली आहे. आणि ऑफिसची कामं वर्क फ्रॉम होममध्ये जास्तच असतात. फक्त एवढा फरक असतो की आपण जेव्हा ऑफिसमध्ये जातो तर ट्रॅव्हलिंग आपल्याला खूप जास्त वेळ लागतो. त्याच्यामुळे ट्रॅव्हलिंगचा वेळ वाचतो एवढंच. आणि मी हे लवकरात लवकर आटपून घेण्याचा प्रयत्न करते. काही जे छोटे छोटे कामं आहेत ते लवकरात लवकर आटपते. कारण ओम आल्यावरती मग त्याला जेवण वगैरे खाऊ घालायला किंवा बाकीचं सगळं त्याचं करायला मला वेळ लागेल आणि तो करूही देणार नाही. त्याच्यामुळे मी पटापट आता हे सगळं कामं आवरून घेते आहे. सगळे जे कपडे आहेत ना ते आता आवरून ठेवते. म्हटलं माझ्या मीटिंग्स वगैरे झालेल्या होत्या तर थोड्या वेळाने ओमला घेण्याची तयारी होईल. तोपर्यंत मी हे जे कपडे ते कालपासूनच असे पडलेले होते मग आता ते आवरायला घेते. आणि हे ऑफिसचं काम केल्यानंतर जे कपडे शिल्लक होते काल रात्रीचे तर ते कपडे सगळे घडी करून ठेवण्यात माझा मोस्ट ऑफ द टाईम पण गेला. कारण त्या कपड्यांच्या घड्यानं कपडे खूप जास्त होते आणि ते मला सगळं नीटनेटकं काम आवडत असतं. कारण ते कपडे वगैरे जर असे पडलेले असते ढीक पडलेलं असतं तर माझं अजिबातच चित्त लागत नाही. म्हणून ते कपडे सर्वात आधी आवरण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर आणखी माझ्या हॉलमध्ये पण कपडे होते आणि बेडरूममध्ये काही कपडे राहिलेले होते. तर त्याच्यामुळे मी सर्वात आधी जे जास्त कपड्यांचा गोळा होता म्हणजे लाईक बोचका होता तर ते सगळं मी आवरून घेतलं. आणि नंतर मग ओमला घ्यायला गेले. आणि दररोज काय होतं की बाबा असतात कपडे वगैरे वाळत घालतात आणि वाळल्यानंतर तेच त्याच्या घड्या करतात. तर मला जमेल तसं मी मग घडी करते. ते एकदम पद्धतशीर एकदम असं मोस्ट ऑफ द टाईम ते घड्या करण्यामध्येच घालवतात त्यांचा कपड्यांच्या घड्या करण्यात. मला एवढा टाईम नसतो. सगळ्यांच्या आम्ही 5 जणांचे कपडे आवरणं त्या सगळ्यांच्या कपड्यांच्या घड्या करणं एवढं रोज पॉसिबल होत नाही. त्यात माझ्या ऑफिसचे 2दा कपडे असतात, सकाळचे 2दा कपडे असतात. भरपूर कपडे धुण्यामध्ये वगैरे वेळ निघतो. म्हणून जसं जमेल तसं आवरण्याचा प्रयत्न करते. हे असे कपडे आवरले बघा मी सगळे. हे ना असं बिफोर आणि आफ्टर आहे ना असं काढून ठेवायला पाहिजे. बिफोर कसं होतं आणि आफ्टर कसं होतं. आणि स्पेशली मला आता हे कपड्यांच्या बाबतीत तर मी फारच कॉन्शियस असते. कारण मला कपड्यांच्या नीटनेटक्या घड्या केलेल्या आवडत असतात नेहमी. हे पण कपडे
हे सुद्धा कपडे आहेत, तर ते पण आता मी नंतर आवरेल. बरेचशी कामं आहेत, आज खूप जास्त कामं आहे. तर हे मी आता ओमला आल्यानंतर खाऊ पिऊ घालल्यानंतर आवरेल सगळं. आता मी निघालेली आहे ओमला घ्यायला स्कूलमधून. आता 11 साडे 11 झालेले आहेत आणि आता निघते आहे. ठीक आहे, आल्यावरती आता त्याचं रुटीन चालू राहील. माहीत नाही तो आता मला काम करू देतो की नाही, बघूयात. चाबी घ्यायला लागते, कारण काय ना, ती चाबी जर राहिली, घर जर लॉक झालं ना, तर मग परत ते लॉक उघडत नाही. कारण एकदा असंच झालं होतं, चाबी राहून गेली आणि त्यात मग बाहेरच्या माणसाला बोलवायला लागलं होतं. चाबी घ्यायचंच मस्ट. ठीक आहे, सगळं केलं. काय काय केलं? काय खाल्लं? हो का, बर. अजून बर. स्टडी काय केलं? स्टडी काय केला? बोल ना. ओमचा आहे ना आज येल्लो कलर होता, स्कूलमध्ये येल्लो कलरचं सांगितलेलं होतं ड्रेस टॉय. तर आज हे टॉय आणलेलं होतं, गाडी आणलेली होती. तर त्याच्या पप्पांनी काल येल्लो कलरचं सांगितलं म्हणून लगेचच येल्लो कलरचा शर्ट आणला, त्याला टॉय आणला. ॲमेझॉनवरून एक पार्सल ऑर्डर केलेलं होतं गाडी वगैरे, पण ती माहीत नाही डिलिव्हर्ड दाखवलं, पण ते डिलिव्हर्ड झालंच नव्हतं घरी. तर हे त्यांनी संध्याकाळी आणलं. आजकाल मुलांचं भलतं असतं, येल्लो कलर सांगितलं तर येल्लो कलरचा शर्ट घाला, टॉय आणा, हे आणा. पण ठीक आहे, त्याच्या निमित्ताने त्यांना लक्षात तरी राहतं सगळं, है ना. पाऊ पाहिजे, वडापाव. वडापाव नाही खायचा सारखा सारखा. हा, बाहेरचं खायचं नाही बेटा, मग पोटात ना किडे होतात. किडे पोटात किडे होतात, मग इंजेक्शन द्यायला लागतं. हे बघा, फोन करतो आता. काय बोलतो बेटा तू? कोणाला फोन केला? वडापाव. हा बर. हा, पप्पा घरी राहिले की पप्पांना सांगायचं, मम्मी नाही आणून देणार वडापाव तुला बाहेरचा. पप्पा लगेच आणून देतात ना. हा बाळू, हे जे पार्सल्स आहेत ना, हे काल येणार होते, पण ते डिलिव्हरी बॉयने मला वाटतं वॉचमॅनकडे दिलेले होते आणि ते त्या वॉचमॅनच्या हातून कुठेतरी मिस झालं सांगणं आम्हाला. तर ते आज त्याने, आम्ही कस्टमर कंप्लेंट केली तर त्याने आज आम्हाला ते आणून दिले. खरं तर ह्याची गरज आजच होती, कारण त्याला येल्लो कलरचे टॉयज आज स्कूलमध्ये सांगितलेले होते, पण ते नसल्यामुळे त्यांना इमर्जन्सी बेसिसवरती ते दुसरं ते ट्रक आणायला लागलं आणि ते आता डिलिव्हर झालंय. ते असं सगळं सीन आहे. ओमचं आहे ना आता सगळं आवरून झालेलं आहे, खाऊन पिऊन झालेलं आहे आणि आता ओम असा खेळतोय. पावसाचं वातावरण सुद्धा भयंकर आहे, पाऊस संपायचं नावच घेत नाहीये, म्हणजे खूप जोराचा पाऊस चालू आहे बाहेर पण. आणि आता ओम खेळतोय, तोपर्यंत मी पटापट ऑफिसची कामं आवरून घेते. त्यानंतर जेवण वगैरे करून त्याला झोपायला वेळ मिळेल आणि झोपल्यानंतर पुन्हा त्याला क्लासला जायचं असतं. क्लास ह्याच्यासाठी लावला की तो आहे ना घरी बसतच नाही, अजिबात बसत नाही, कोणाचंच ऐकत नाही. त्याच्यामुळे त्याला एक क्लासमध्ये जाऊन बसेल तरी लिहेल तरी पण फरक आहे त्याला. म्हणजे पहिले ना तो पेन्सिल हातात घ्यायचा नाही, पण आता पेन्सिल हातात घेऊन आहे ना तो ABCD असं काहीतरी लिहत असतो त्याच्या पद्धतीने. बऱ्यापैकी आता कव्हरअप केलेलं आहे त्याने. त्याच्यामुळे त्याला आहे ना आम्ही संध्याकाळी ट्युशनला पाठवून देतो, तिथे बसेल तर थोडंसं शिकेल तरी. इथे घरात राहून आहे ना कोणाचं ऐकत नाही, मस्ती करत असतो. त्याला लिही म्हटलं की तो इकडे तिकडे बघतो, त्याच्यामुळे त्याला ते क्लासला पाठवलेलंच बरं असतं संध्याकाळी. ठीक आहे, तर आता तो खेळतोय, तोपर्यंत मी ऑफिसची कामं आवरून घेते आणि नंतर बघूया. हां, आणि एक गोष्ट आणखीन आहे की मी आहे ना सांगितलेलं होतं, माझ्या एका शॉर्ट्समध्ये सांगितलेलं होतं की नवरात्रीचे 9 कलर्स आहेत. तर ते 9 कलर्स आहे ना मी एक व्हिडिओ प्रत्येक वेळेला टाकणार आहे. एक म्हणजे नवरात्रीच्या 9 कलर्सचं महत्त्व काय आहे,
आपण ड्रेसअप कसा करतो आहे नवरात्रीच्या 9 कलर्समध्ये, मी हे सगळं दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर तुम्हाला ना कमेंटमध्ये येऊन सांगा. आणि आणखीन एक मी शॉर्ट्स टाकलेला होता की टिटवाळामध्ये कुठे कुठे नवरात्री गरबा रास साजरा होते, तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये येऊन सांगा, कारण मला आतापर्यंत एकच कमेंट आली होती त्याच्यावरती. बाकीचे मला कमेंट्स हवे आहेत की मी जेणेकरून तिथे जाईल आणि तिथे सगळं कव्हरअप करण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे, सगळ्यांनाही कळेल की टिटवाळामध्ये छान गरबारास कुठे कुठे होते. तर तुम्ही मला पटापट कमेंट बॉक्समध्ये येऊन सांगा की टिटवाळामध्ये गरबा कुठे कुठे खेळला जातो आणि नवरात्रोत्सव कुठे कुठे साजरा केला जातो. हां, ते हे पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट ती 9 कलर्सची. तर 9 कलर्सचं महत्त्व मी सांगणार आहे प्रत्येक शॉर्ट्समध्ये. ठीक आहे, तर ते सुद्धा तुम्ही तयार राहा 9 कलर्स बरोबर. आपण सगळे सेलिब्रेट करूया नवरात्री 9 कलर बरोबर. ठीक आहे, काय करतोय तू? तो पण ब्लॉगर होणार आहे है ना? नाही होणार तू ब्लॉगर? हा, काय रे बेटा? होणार ना? होणार आहे. बघा, आता ऑफिसच्या कामासोबत पण किती कामं करायला लागतात आपल्याला. आणि जस्ट एक टाइमपास म्हणून मी हा मूवी लावला इकडे. बघा, जरा जुना टीव्ही आहे पण काय करा. मूवी बघितला का? कोणता लागलाय? ओम बदुगे बदमी भागोदरी बदमासे ओम फट स्वाहा. फार जुना पिक्चर आहे पण ठीक आहे, कधीतरी टाइमपास बघायलाही बरं वाटतं. आणि त्याचबरोबर थोडा वेळ मिळालेला होता आता, तर मी लॅपटॉप सुद्धा बाजूला ठेवलेलाच आहे. आणि काही काम आलं तर माझं डॉक्युमेंटेशनचं वगैरे काम सकाळीच झालं होतं. हा खेळत होता तोपर्यंत मी डॉक्युमेंटेशनचं वगैरे काम करून घेतलं. आणि बाकीचं आता कोणी जर काही बोलतंय तर मध्ये मला इंटरव्ह्यू करावं लागेल. बाकीचंही कामं आहेत, ऑफिसची पण कामं आहेत, घरातली पण कामं आहेत. आता तोपर्यंत जर हा करू दिलं तर जेवण वगैरे आटोपते. वाजलेले आहेत संध्याकाळचे 5 आणि आता ओम गेलेला आहे क्लासला. वरती क्लास असतो त्याला गेलेला आहे. तोवर आता ही सगळी माझी जी कामं आहे ती आटोपून घेते, कारण काय घेऊन परत आला ना घरात तर बाकीचे कामं अजिबातच आवडू देत नाही. तर बघते आता घरातलं झाडझूड करते, तोपर्यंत माझं चहा पाणी काय ते उरकवून घेते. त्याचे पप्पा पण येतील थोड्या वेळात, त्याच्यामुळे स्वयंपाक वगैरेचीही तयारी करावी लागेल. नाहीतर बघूया आता आम्ही बाहेर जाऊया जेवायला. बघूया ते आल्यानंतरच डिसाईड करू. आता उद्याची सुद्धा आम्हाला जाण्याची तयारी करायची आहे. ते झालं, त्याच्यानंतर मला पुढच्या आठवड्याचे नवरात्रीचे 9 रंग जे आहेत त्याचे कपडे मला फाइंड आउट करायचे आहेत, त्याची सुद्धा तयारी करायची आहे. त्याच्यामुळे खूप सारी कामं आहेत. ठीक आहे, ओम घरात असला की मग काही उमजत नाही, पण आता तो घरात नाहीये तर तोपर्यंत मी 1-2 तासात जितकं 1.5-2 तासात जितकं आवरून होतं तितकं आवरतीये. ठीक आहे, बघूयात आता किती होतंय माझ्याच्याने. त्यातलं त्यात ऑफिसचंही काम चाललेलंच आहे मध्ये मध्ये. ऑफिसचं जसं मला मेसेजेस येत आहेत, जसं मला काम येतं तसं मला करायला लागतंय. त्याच्यामुळे वर्क फ्रॉम होम म्हटलं ना की नकोच वाटतं. ते वर्क फ्रॉम होम जर असेल ना तर मग तर डबल जबाबदारी येऊन जाते आपल्यावर. घराची पण जबाबदारी येते आणि ऑफिसच्या कामाची सुद्धा जबाबदारी येते. तर असे उलट वर्क फ्रॉम होम फक्त एक असतं की तुम्हाला ट्रॅव्हलिंगचा जो प्रॉब्लेम आहे, इश्यू आहे तो सॉल्व्ह होतो. त्या ट्रॅव्हलिंगच्या वेळामध्ये ना तुम्ही तुमच्या घरातली कामं आटोपू शकतात, एवढं आहे. बाकी कामाचा लोड वगैरे कमी असतो, अशातली काही परिस्थिती नाही आहे. फक्त एवढं की ट्रॅव्हलिंगचाच वेळ वाचतो. त्यानंतर माझे आता हे काही पार्सल्स आले, कपडे वगैरे जे आले ते मला ट्राय करून बघायचे. ठीक आहे, हे काही स्पेशल डे आहे तर ते स्पेशल डेसाठी मला माझ्या आईने पण काही पैसे दिलेले होते आणि मी सेल्फ गिफ्टेड सुद्धा काही कपडे आहेत ते सुद्धा घेतलेले आहेत. तर काही कपडे ऑर्डर केलेले आहेत, काही मी दुसऱ्या वस्तू ऑर्डर करेल जे उपयोगी असतील अशा. तर हे थोडेफार फक्त ज्याने तुटपुंज असं मी त्या दिवशी नवीन कपडे असायला पाहिजे म्हणून ते कपडे ऑर्डर केलेले होते ते आहे. त्यानंतर ओमच्या स्कूलमध्ये गरबा कॉम्पिटिशन आहे, त्याच्यासाठी एक गरबा ऑर्डर केलेला आहे.
तर बघूया आता तो कसा येतोय. तो मला माहीत नाही कसा आहे, कारण त्याचे रिव्ह्यूज वगैरे काही नव्हतं त्याच्यामध्ये. पण बघूया आता, तो आल्यावरतीच बघूया. कॉस्टली आहे बऱ्यापैकी, पण त्या कॉस्टनुसार अकॉर्डिंगली तो आहे की नाही बरा तो माहीत नाही. तर असे कपड्यांचे भरपूर हुळे वगैरे साचून जातात आपल्याकडे जेव्हा आपण कपडे वगैरे ऑर्डर करतो. काही झालं की लगेच आपण कपडे ऑर्डर करतो, असे कपड्यांचे ढिकचे ढिक साचून राहतात. तर घालायचं कुठे तो एक मोठा प्रश्न असतो. ओकेजन्सला आपण घेतो. तर आता बोलण्यामध्ये वेळ न घालवता ना मी लगेचच जाते आणि चहा वगैरे ठेवते. चहा केल्यानंतर मी घर वगैरे झाडते आणि त्यानंतर मग माझी नवरात्रीच्या 9 कलरिंगची तयारी करून ठेवते. ठीक आहे. ओह शिट. ओके फाईन. तोपर्यंत ना चहा ठेवते, तोपर्यंत भांडी घासून घेते. ठीक आहे. टीव्ही लावला. मोस्टली तर मी या टीव्हीकडे कधीच येत नाही, कारण हा टीव्ही आहे ना इथे आई बसलेले असतात, बाबा बसलेले असतात, त्याच्यामुळे मी ह्या टीव्हीकडे मोस्टली कधी येत नाही. आपल्या मागेच बसलेली असते. तर आज कधी नव्हे तो टीव्ही बघायला मिळाला, त्याच्यामुळे मी आज ते काहीतरी टाइमपास पिक्चर्स म्हणून लावलेले असं असतं. आणि सेकंड थिंग इज काही जुन्या पर्सेस पण आहेत बघा, लाईक दिस. तर जुन्या पर्सेसची विल्हेवाट कशी लावायची मला ते समजत नाहीये, कारण त्यांची क्वालिटी चांगली, फक्त त्यांचे हँडल्स जे आहेत ना ते हँडल खराब झालेले आहेत, ते वापरण्यासारखे पण होत नाही. मी आता वरतून काढलं तेव्हा एक पर्स मला सापडली. तर बघते आता काही DIY उपाय असतील तर ते सुद्धा मी रिपेअर करेल त्याला. ठीक आहे. तर पटकन मी भांडे घासून घेते आता. हे सगळं होईपर्यंत मी आहे ना घर झाडायला घेतलं आणि चहा ठेवलेला होता. चहा ठेवून झाला. चहा पिल्यानंतर मला लगेचच थोड्या वेळाने नवरात्रीचे 9 कलरांचे ड्रेस शोधायचे होते आणि ते झाल्यानंतर मला तयारी करायची होती, कारण बाहेर जेवायला जायचं होतं आणि बॅगसुद्धा भरायची होती. एवढी सगळी त्या दिवशी धावपळ उडाली. आणि ओम येईल तर त्याला पण खायला प्यायला लागेल, मग त्या दृष्टीने खूप घाईघाई चाललेली होती. हे इथे मी नवरात्रीचे ड्रेस काढायला सुरुवात केलेली आहे. माझ्या सूटकेसमधून मी म्हणजे जे साडी कवर्स असतात त्यामध्ये मी ड्रेस ठेवलेले होते, ते सगळे ड्रेस मी काढत होती एक रंगाचा एक बघून. मला बरेचसे कलर सापडले, फक्त ग्रे कलर जो होता तो नव्हता आणि त्या दिवशी सॅटर्डे होता म्हणून मी काय ऑफिसला जाणार पण नव्हते, म्हणून तो ग्रे कलरचा मी फारसं काही लक्ष दिलं नाही. पण ह्यावर्षी 10 कलर होते नवरात्रीचे, कारण 10 दिवस, मला वाटतं तृतीया 2 दिवस होती, त्याच्यामुळे 1 दिवस एक्सटेंड झालेला होता नवरात्रीचा. तर एक जसं तसं मला सापडत होतं मी ते वर ठेवत होती. कोणता ड्रेस मला घालायचा आहे तो मी वर ठेवत होती आणि बाकीचे बाहेर ठेवत होती, जे नाही घालायचे आहेत ते. आणि हे सगळे जे ड्रेस मी घालणार आहे ते सगळे शॉर्ट्समध्ये अपलोड करणार आहे चॅनलवरती, तर सगळ्यांनी प्लीज बघा. आणि तुमचे पण काही असतील तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये येऊन सांगा कसं ड्रेस वगैरे कसा दिसतोय, किंवा साडी वगैरे घालायचा मी घालत नाही, कारण माझं ट्रॅव्हलिंग खूप असतं आणि ते साड्यांमध्ये मला उंजत देखील नाही, त्याच्यामुळे मी ड्रेसच घालते. पण वेगवेगळ्या कलरचे ड्रेस मी ठेवलेलेच आहे असे की सगळ्या कलरचे ऑलमोस्ट माझ्याकडे आहे. 1-2-4 मोजके कलर होते ते नव्हते माझ्याकडे. तर हे असे नवरात्रीमध्ये वगैरे कामं येतात म्हणून सगळ्या कलरचे ड्रेस मी ठेवलेलेच होते. ठीक आहे. तर अशा प्रकारे माझं सगळं ड्रेस वगैरे शोधून झालं. त्यात ओमचं बघितलं ना, ओम मध्ये येतो, हे खा ते खा असं करतो, तर हे सुद्धा जरा डिफिकल्ट जातं. हा ग्रीन कलरचा टॉप मला सापडलेला होता, कुर्ता खूप छान होता. हे सगळे मोस्ट ऑफ दी कुर्ती ना मी पहिल्यांदाच घालत होती आता, तर जरा नवीनच लुक मला सगळं एक कलेक्शन करून ठेवायचं होतं की ह्या वर्षीचे नवरात्रीचे ड्रेस मला कसे दिसत आहेत आणि फिटिंगला बसतात की नाही ते पण एक बघायचं होतं. तर आणि हा जो ब्लॉग मी शूट करत होते तर तेव्हा मला ग्रे कलरचा सापडला नव्हता, फक्त माझ्या लक्षात नाही आलं की ग्रे कलर नाही आहे, पण नंतर ते लक्षात आलं. हे बघा, हे ओम आहे ना, असं काहीतरी मध्ये खोड्या करत राहतो, बॅग टाकतो, काही टाकतो. त्याला चॉकलेट हवी होती, त्याच्या टीचरने दिलेली चॉकलेट होती, त्याच्यामुळे कामं आहे ना वाढत जातात, असं असतं. तर अशा प्रकारे आजचा दिवस हा निघून गेलेला आहे आणि मला आता लवकरात लवकर झोपायचं, कारण हा पण मला झोपू देणार नाही आणि मला सकाळी लगेचच ट्रेन आहे. बाहेर गेलो होतो जेवायला, जेवून आलो आणि आता लगेचच आमची झोपायची तयारी, बॅग वगैरे भरली आणि झोपायची तयारी. ठीक आहे, मी आता झोपते आणि पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये विथ नवीन टॉपिक. तोपर्यंत बाय.